भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य अत्यंत जातीयवादी असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने अखंड मराठा समाजाच्या भावनांना ठेच पोहोचून भावना दुखावल्या आहेत। त्यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे अखंड मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केलेले आपले वक्तव्य मागे घ्यावे। जर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। आमच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचून महंत नामदेव शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अखंड मराठा समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले। या प्रसंगी अखंड मराठा समाजाच्या वतीने गोरख दळवी, मिलिंद घोंगाने, वैभव भोगाडे, रवी बारसकर, जगन्नाथ निमसे, शशिकांत भांबरे, प्रशांत काळे, अक्षय भगत, नवनाथ मोरे, गोरक्षनाथ पठारे, गणेश वागसकर, कैलास वागसकर, अजिनाथ मुकाटे, गणेश देवडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, अलका कोरेकर, योगेश कोरेकर, आनंद लगड, राजेश काळे, माधुरी लगड, नितीन गव्हाणे, पवार महेश, रोमन धनंजय, वाडेकर विलास, देविदास ससे, प्रतीक भालसिंग, आनंद शेख, हानिक शेख, विपुल जैन, मयूर पवार, रत्नाकर दरेकर, दत्तात्रय बराळे आदी उपस्थित होते। जय जिजाऊ जय शिवराय। भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जे काही बेतालपणाचं जे वक्तव्य केलं, जे काही समाज भावना दुखवण्याचं जे काम त्यांनी ते चालू केलेलं आहे, या संदर्भात आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना आज एक आम्ही निवेदन दिलं। या निवेदनाद्वारे आम्ही शासनाचं लक्ष वेधतो की असे जे कोणी म्हणत असतील, ज्यांनी हे समाज भावना जे दुखवण्याचं जे काम करतात, त्यांना एक कठोर शिक्षा द्यावी आणि यांना एक अशी समज द्यावी की यांनी पुन्हा असे कुठल्याही जे आज निर्गुण हत्या झाल्यानंतर जे काही आज त्या आरोपींविषयी महाराष्ट्रामध्ये जे त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांना फाशी व्हावी या संदर्भात रान उठलं जातं आणि त्या ठिकाणी हे म्हणतं त्या आरोपींची बाजू घेतात, त्या आरोपींना चांगलं म्हणतात आणि कुठंतरी समाजाच्या भावना दुखवण्याचं हे काम हे करत आहेत। आजपर्यंत आमच्या मराठा समाजाने कधीही कुठल्याही समाजाबद्दल कधी कुठला वाईट शब्द काढला नाही, कधी जातीवाद केला नाही, कधी जातीभेद केला नाही। आत्तापर्यंत मोठ्या भावाची भूमिकेमध्ये मराठा समाज वागतो, यापुढेही वागणार। आमचा समाज कधी जातीवाद करत नव्हता आणि यापुढे कधी करणार नाही। थोडं बोलून होता। जय शिवराय। मी जे शब्द संत नामदेव शास्त्री त्यांच्याबद्दल बोलणार आहे, माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा, पण जे नामदेव शास्त्री बोलले आहेत त्यांना जे शब्द बोलले त्यांनी एकतर मागे घ्या, समाजाला दुखू नये किंवा समाजाच्या विराईत बोलू नये। संतोष देशमुख यांना मारलं म्हणून त्यांना राग आला म्हणून त्यांनी त्यांना मारलं, पण त्यांना मारलं म्हणून यांना फासावर द्यावं असं त्यांनी 4 शब्द तरी बोलायला पाहिजे होते। हे त्यांनी जे बोलले त्यांनी तेवढं ते मागे घ्यावा। जय शिवराय। काल परवा जे महंत भगवानगडाचे महंत यांनी जे वक्तव्य केलं त्या गोष्टीचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्यातले जे गुन्हेगार असतील त्यांना कोणची जात नसते, त्यांना धर्म नसतो। गुन्हा करणारे हे गुन्हेगारच असतात। संविधानाच्या राज्यामध्ये आपण जगत असताना असे वक्तव्य साधू संतांनी करू नये। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, हे आपण विसरता कामा नये। आम्ही आपल्या माध्यमातून म्हणताना एवढं सांगू इच्छितो की आपण आपले शब्द मागे घ्यावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो। आत्ताच भगवानगडावरचे महंत यांनी जी मुंडेंच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि त्या आरोपींबद्दल जी प्रतिक्रिया दिली, तर तुकाराम महाराजांच्या ओळीप्रमाणे बोलाचेचं भातं बोलाचेचं कडी खाऊन या मन झाले तृप्त। म्हणजे त्यांचं मन फक्त तृप्त करू राहिलेत, समाजाची दिशाभूल करू राहिलेत, अख्ख्या महाराष्ट्राची दिशाभूल करू राहिलेत आणि मराठा आणि वंजारी या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत। आणि याचबरोबर महंतांनी राजकारणात किंवा सामाजिक भावनेत कुठेही लक्ष घालायचं नसतं, त्यांनी धर्मप्रचार करायचा असतो। धर्माच्या, देवाच्या भावना, देवाच्या विचार किंवा चांगले विचारच जनतेसमोर ठेवायचे असतात। भगवानगडावर फक्त वंजारी समाजच जात नाही तर मराठा समाजसुद्धा जातो, हे नामदेव शास्त्रींनी विसरू नये आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। मराठा समाज कालही बापाच्या भूमिकेत होता, आजही बापाच्या भूमिकेत आहे आणि उद्याही बापाच्या भूमिकेत आहे, पण त्यांनी हे विसरू नये। जर त्यांनी परत हे असे वक्तव्य केले मराठा समाजाला किंवा
धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला सज्जड इशारा देतोय मराठा समाजातर्फे की मराठा समाज शांत बसणार नाही. जय जाऊ जय शिवराय. संतोष देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आज 52-55 दिवस आहे. ते एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही, ते पाहिलं नाही, त्याचा विचार केला नाही, त्याचा अभ्यास केला नाही. पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले, धनंजय मुंडेंचा हेतूच हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावात, नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील, मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल. यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही. पण एका संताच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि वंजारी समाजाची वाद लावायची. पण मी आज इथून एक सांगतो का ह्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून का कमीत कमी 5-6 खून त्या वंजारी समाजाच्या माणसांचे पण झालेले. ते अण्णांनी 2 वेळेस क्लिअर बी केले, महादेव मुंडे वगैरे. त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडतीये. ते कोणी मारले याचा बी नामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा, त्याचा पण अभ्यास करावा. या माध्यमातून मी एकच सांगेल की ही महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले, धर्माचं कार्य नाही करता आलं, तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा. पण जो संत असतो त्या सगळ्या 18 पगड जातीचा असतो हे त्यांनी लक्षात ठेवावं. जे बेताल वक्तव्य केलंय, जे ते म्हटले होते का पहिलं त्या आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता खराब झाली म्हणून त्यांनी मारलं. बरं ठीक आहे, 1-2 झापडी मारले असते संतोष भाऊंनी स्वतःसाठी मारलेलं नव्हतं. जे अशोक सोनवणे जे होते बौद्ध समाजाचे, त्यांना हे मारहाण करत होते, हे मध्यस्थी गेले आणि धक्काबुक्कीत त्यांचे फक्त वाद झाले. मग त्या वादाचा उपयोग असतो, तुम्ही माणूस जीवच मारणार आहेत का? 1-2 फटके मारल्याचे सोडलं असतं प्रकरण थांबलं असतं. पण एवढी हाल करून म्हणजे त्यांचे एक अवयव कापून डोळे भाजून मग त्यांच्यावर मारण्यात आलं. शेवट जीव जात नव्हता तर छातीवर उड्या मारल्या त्यांनी. हे WWF सारखं खेळले त्या सगळं. म्हणजे एवढं क्रूरपणा यांच्यात असताना 15 गुन्हे असताना नामदेव शास्त्री त्यांची बाजू घेते. आणि ज्या वेळेस काल माझी बहीण वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी व त्यांचे चुलते म्हणजे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय हे तिथं गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीत धनंजय मुंडेंचा आदर केला महंतांनी, त्याप्रमाणे त्यांनी वैभवीचा व संतोष देशमुखच्या कुटुंबियांचा तेवढा आदर केला नाही. कारण यांना सोप्यावर घेऊन बसले धनंजय भाऊंना. त्यांचं ते सगळं विवरण केलं का यांना सलाईन लावलं, यांची मानसिकता खराब झाली 50 दिवसात. अरे पण त्या मुलीचा बाप गेलाय, त्या महंताला तेवढं तरी समजायला पाहिजे होतं का ती मुलगी आपल्या दारात आलेली आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं, किती आधार द्यायला पाहिजे होता. ते सोडून फक्त म्हटलं मी काही बोललोच नाही. मग तू जर बोलला नाही तर समाज तुझ्या विरोधात का गेला हे त्यांनी अभ्यास करावा. आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले, आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असले, तर त्यांनी पवित्र भगवानगडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं. मग त्यांना मी समजल की 18 पगड जातीचा समाज आपल्यावर कसा चालून येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मराठा समाजापुरता विषय नाही, हा गुन्हेगारीचा विषय आहे, हा समाजाचा विषय नाही. एक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी एका चांगल्या सरपंचाला मारलेला आहे का त्याच्याकडं अनेक त्या सरपंचांनी ग्रामपंचायतीसाठी जे निधी आणले, जे पुरस्कार घेतले, त्यातून आपल्या सगळ्या बांधवांना कळत असेल का तो माणूस खरोखर चांगला होता, तो माणूस सहकार्य करणारा होता. आणि त्याच्या घरी मुळात ते मुंडे किंवा मुंडे समाजाचे जे लोक आहेत, आपण कायम वंजारी म्हटलं ते समाज बरोबर नाही वाटत, पण धनुभाऊ तुमच्या समाजाचे लोक आज त्यांची जर कामं करते देशमुखच्या घरी, त्यांना वाटत नसेल का काही? मग तो जातीयवाद म्हणा तर ते लोक निघून गेले असते ना आतापर्यंत 50 दिवसात, तरी आज त्यांच्या घरी ते ठाम आहेत, त्यांची बाजू घेत आहेत. त्यांच्या बाजूने आज त्याचा जो आक्रोश होतोय त्याच्यात त्यांच्या डोळ्याला पाणी येतंय. याचा अर्थ ही समाजाची लढाई नाहीये, ही गुन्हेगार प्रवृत्ती विरुद्ध ही 18 पगड जातीच्या सगळ्या समाजाची लढाई आहे. आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही, एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि यांना अभय कुणी जो पण अभय देईल, संत असो महंत असो कोणता नेता पण असो, त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तर तुमची बी गय होणार नाही, तुमची बी रस्त्यावर ससे हलपट फरफट होणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहिल्यानगर.